या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजेत, की ज्यामुळे आपलं भविष्यात कोर्टाची पायरी चढण्याची आवश्यकता पडणार नाही आणि असे करार केल्याने ते कोर्टात जरी तो दावा केला तरी तो निष्फळच ठरणार आहे. कारण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी सेक्शन 6 मध्ये असे काही नियम दिले आहेत, अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्यामध्ये आपण अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज ट्रान्सफर करून घेऊ शकत नाही. आणि जर का उद्या कोणी असं म्हणेल की 4 पैसे एक्स्ट्रा आपण घालूया, पण असे करार करून घेऊया, परंतु असे करार अंमलबजावणीस पात्रच नसतात. त्यामुळेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेक्शन 6 नुसार अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, अशा कोणत्या मालमत्ता आहेत ज्या आपण ट्रान्सफर करून घेऊ शकत नाहीत, म्हणजेच त्यास हस्तांतरणास बंदी आहे. तर त्या प्रॉपर्टीज कोणत्या, त्या मालमत्ता कोणत्या आणि त्याचे सेक्शन सबसेक्शन कोणते हे आजच्या भागात जाणून घेऊ. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 म्हणजेच मालमत्ता हस्तांतर कायदा. आता ह्यामध्ये सेक्शन 6 आहे. सेक्शन 6 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधला सेक्शन 6 आपल्याला असं सांगतो की कायद्याने नसलेली कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करता येते. म्हणजे एखादी जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये जर का कायद्याने कुठलीही बंदी नसेल, उदाहरणार्थ वर्ग 1ची जमीन, भोगावटदार वर्ग 1च्या जमिनीला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतंय, नियम नसतात, त्यामुळे ती हस्तांतर करण्यास सोपी जाते. म्हणजे त्याला कायद्याने बंदी नाही आहे, म्हणून ती मालमत्ता हस्तांतरित करता येते, असं सेक्शन 6 सांगतं. आता ह्या सेक्शन 6 मध्येच त्याचे सबसेक्शन आहे सेक्शन 6A, म्हणजे भविष्यातील वारस. सेक्शन 6A काय सांगतंय? उदाहरणार्थ एक मुलगा आहे आणि त्याला पैशाची गरज आहे आणि उद्या त्याला वाटतंय की उद्या मीच माझ्या वडिलांनंतर मीच त्या प्रॉपर्टीचा वारस असणार आहे, असं म्हणून तो एका व्यक्तीबरोबर खरेदी खत करतो आणि तो म्हणतो की भविष्यात ती प्रॉपर्टी मलाच मिळणार आहे. परंतु अशा प्रकारचे प्रॉपर्टीचे हस्तांतरित करता येत नाही, कारण तो भविष्यात होणारा वारस आहे. आता सध्या तरी तो वारस नाही आहे, त्यामुळे त्याला तसा राईट नाही आहे प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचा, असं हे सेक्शन 6A नमूद करतं. तसेच सेक्शन 6B राईट टू रिएंट्री म्हणजे अटी व शर्ती घेण्याचा, ताबा परत मिळवण्याचा अधिकार. म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भाडेपट्ट्याने एखादी काही अटी आणि शर्तीवर प्रॉपर्टी देते की बाबा ही माझी अट आहे, ही माझी शर्त आहे आणि ह्या अटीवर आणि शर्तीवर मी तुला भाड्याने ही जागा वापरायला देतो. पण जर का एखादी अट आणि शर्तीचा भंग झाला आणि त्याला वाटलं की मी जागा दिली एका कामासाठी आणि तो वापर करतोय दुसऱ्याच कामासाठी, मग त्या अटीचा शर्तीचा भंग झाला, मग तो त्या प्रॉपर्टीचा ताबा परत मागू शकतो की बाबा राईट टू रिएंट्री. म्हणजेच हे कुठे आहे? सेक्शन 6B तो अधिकार दिलेला आहे. त्यानंतर सेक्शन 6C इजमेंट म्हणजे रस्त्यावरून येण्या जाण्याचा अधिकार. आता समजा सेक्शन 6C मध्ये उदाहरणार्थ समजा एखाद्याने एखादी प्रॉपर्टी विकली, एखादी जमीन विकली आणि उद्या तो म्हणाला की ह्या रस्ता इथं ज्या शेतजमिनीला रस्ता लागून आहे त्या रस्त्यावरून तू ये जा करायचं नाही, कारण हा रस्ता मी खाजगी माझ्यासाठी खास सोडलेला आहे. तर तसं नसतंय. ज्यावेळेस तू बाबा शेत विकतोस त्यावेळेस शेताबरोबर तो जो येण्या जाण्याचा रस्त्याचा अधिकार आहे तेही तू ट्रान्सफर केलेला असतोस. म्हणजे तो असं म्हणू शकत नाही की रस्ता पण विकत घे, रस्ता विकत घेता येत नाही. शेताबरोबर तो रस्त्याचा येण्या जाण्याचा सुद्धा अधिकार
त्याला मिळालेला असतो. हे कोण म्हणतं? सेक्शन 6C. रस्त्यावरून येण्या जाण्याचा अधिकार तो हस्तांतरित करू शकत नाही. तो इजमेंटरी राईट आहे माझा. त्यानंतर आहे सेक्शन 6D, पर्सनल राईट. म्हणजे माझा वैयक्तिक अधिकार ट्रान्सफर करता येत नाही. म्हणजेच सेक्शन 6D म्हणजे मला जर का केवळ माझ्या त्या घरात राहण्याचा अधिकार आहे, तर तो फक्त माझा वैयक्तिक अधिकार आहे घरात राहण्याचा. याचा अर्थ असा नाही की मला पर्सनल राईट मिळाला आहे म्हणून मी त्या घराचं परस्पर विक्री करू शकतो किंवा गहाण ठेवू शकतो. नाही, पर्सनल राईट मला फक्त तिथे वैयक्तिक तिथं राहण्याचा अधिकार देतो. त्या प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचा अधिकार देत नाही. हे कोण देतं मला? सेक्शन 6D. आता ह्याच्यातच सबसेक्शन आहे सेक्शन 6DD. आता हे सेक्शन 6DD म्हणजे काय? म्हणजे मेंटेनन्सचा. म्हणजे एका महिलेला समजा एका महिलेला पोटगी मंजूर झाले 10,000. मग ती तिचा राईट ट्रान्सफर करू शकत नाही. ती म्हणू शकत नाही की माझी ही पोटगी मी तुला विकते बाई दुसऱ्या बाईला, ही घे माझी ही पोटगी मी तुला देते, उद्यापासून ही माझी पोटगी तू घ्यायचीस. नाही, तो पर्सनल राईट ट्रान्सफर करून घेता येत नाही. आणि कुणीही त्याच्या ह्याच्यात पडू नये की बाबा तो मला राईट देतोय की उद्या ती पैसे तू घे, म्हणजे मला मिळणार आहेत ते पैसे तू घे. नाही, तो पर्सनल राईट आहे, तो ट्रान्सफर करता येत नाही. आणि नंतर आहे सेक्शन 6E, राईट टू सू, म्हणजे दावा करण्याचा अधिकार. आता जर का मला दावा करायचा अधिकार आहे तर तो माझा स्वतःचा अधिकार आहे. तो दुसऱ्याला मी ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजे मला नुकसान भरपाईचा दावा करायचा आहे, तर नुकसान भरपाईचा जो माझा दावा करण्याचा अधिकार आहे तो मी दुसऱ्याला देऊ शकत नाही की तू नुकसान भरपाई, माझ्याऐवजी तू नुकसान भरपाई माग, असं म्हणू शकत नाही. असं कोण अधिकार देतं आपल्याला? सेक्शन 6E असा अधिकार देतो, राईट टू सू. फक्त मी तो ट्रान्सफर करू शकत नाही. नंतर आहे सेक्शन 6F, पब्लिक ऑफिस, सरकारी पद किंवा सरकारी अधिकार. म्हणजे उदाहरणार्थ एखादं म्हणत असेल, जर का मी तुला लिहून देतो बाबा, उद्या माझं हे जे मला सरकारी पद मिळालं आहे ते मी तुला देतो, ट्रान्सफर करतो. किंवा एखादा म्हणेल मी माझी पेन्शन तुला ट्रान्सफर करतो. किंवा एखादा म्हणेल मी तुला माझा पगार विकतो, तुला ट्रान्सफर देतो. मी तसा करार करतो तुझ्याशी. पण तशा प्रकारचा करार करता येत नाही, कारण सेक्शन 6F तसं सांगतं की तुम्ही सरकारी पद किंवा तुमचा कुठलाही सरकारी अधिकार किंवा सरकारी पगार तुम्ही दुसऱ्याला ट्रान्सफर करू शकत नाही. तुम्ही कोणाला वाटेल ना माझं आहे, मी ठरवेन कुणाला द्यायचं काय करायचं. नाही, पब्लिक ऑफिस सरकारी गोष्ट आहे, ती कोणालाही तशी ट्रान्सफर करता येत नाही. सेक्शन 6F. आता सेक्शन 6G, मगाशी मी जे बोलले ना सरकारी पेन्शन, एखादा म्हणत असेल अरे माझी पेन्शन तू घे विकत, मला एवढे पैसे दे आणि त्याच्या बदले तू माझी पेन्शन विकत घे. तसं होत नाही. जी सरकारी पेन्शन आहे ती आई म्हणू शकत नाही मुलाला की मी तुझ्या नावाने ट्रान्सफर करते. आईची पेन्शन आहे ती आईलाच मिळणार. ती मुलाला पेन्शन काढल्यानंतर बाहेर ती मुलाला हातात देऊ शकते, ती ATMमधून बाहेर आल्यावर. पण ती सरकारी पेन्शन ती एका मुलाला त्याच्या नावाने ट्रान्सफर करू शकत नाही. हे सेक्शन कोण सांगतं? 6G, की सरकारी पेन्शन ट्रान्सफर करता येत नाही. त्यानंतर सेक्शन 6H, अनलॉफुल अपोज टू नेचर, म्हणजे बेकायदेशीर फसवणुकीने कायद्याच्या विरोधात केलेले ट्रान्सफर हे अवैध असतं. हे कोण म्हणतं? सेक्शन 6H. म्हणजे एखादं कायदा म्हणत असेल की ही गोष्ट चुकीची आहे, ही बरोबर नाही. म्हणजे एखाद्याला शेत दिलं आहे आणि त्या शेतात तुला सांगितलं आहे की बाबा अशी काहीतरी पिकं घे, जी बाबा टिंब अशी पिकं आहेत जी आपल्या कायद्याला धरून नाही आहेत, ती बेकायदेशीर पिकं. आता मी तसं नाव घेतलं तर पुन्हा मला यूट्यूबचा स्ट्राईक लागेल. पण अशी काही पिकं आहेत जी तुम्ही घेऊ शकत नाही, ती कायद्याने उल्लंघन ठरतं. त्यामुळे अनलॉफुल आहे, अपोज टू नेचर आहे, अशा गोष्टी कायद्याने ट्रान्सफर
करता येत नाहीत त्या अवैध आहेत. त्यानंतर आहे सेक्शन 6I ऑक्युपाय राईट्स, म्हणजे कायद्याने हस्तांतरणास बंदी ट्रान्सफर करता येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला एखादा भाडेकरू आणखीन एक भाडेकरू ठेवू शकत नाही, कारण तो स्वतःच तिथे भाड्याने राहतोय. त्याला काही त्या अधिकार दिलेला नाही आहे की तो आणखीन एक भाडेकरू आणून ठेव आणि त्याचं भाडं परस्पर घे. ते ट्रान्सफर करता येत नाही, कारण सेक्शन 6I असं सांगतो. उदाहरणार्थ, सरकारने काही अटी आणि शर्तीने एखादी जमीन दिली आणि ती प्रॉपर्टी, ती जमीन सरकारने जर का अटी आणि शर्तीने दिली असेल तर ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला विकू शकत नाही. आपण म्हणतो ना, अटी आणि शर्तीची जमीन आहे, ही दुसऱ्याला तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाही, कारण त्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन होतं. मग ते कशामध्ये? सेक्शन 6I मध्ये सांगितलेले आहेत. अशा प्रकारे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 सेक्शन 6 आणि त्याचे सबसेक्शन बघा, 6A ते 6I हे सर्व आपल्याला अशा कोणत्या प्रकारच्या मालमत्ता आहेत ज्या हस्तांतरित करता येत नाहीत याबाबतची आपल्याला माहिती देतात. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की अरे बापरे, ही काय विकतची पेढा घेतली. म्हणजेच आपल्याला जर का आधीच सगळं ज्ञान असेल कायदेशीर की बाबा ह्या गोष्टी केल्याने आपल्याला त्याचा भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि कायदेशीर अडचणी आपल्याला पाठलाग करू शकतात, त्यामुळे आपण सतर्क राहिलं पाहिजे. आणि अशा गोष्टी जरी आपल्याला स्वस्तात कोणी ऑफर करत असतील की अगदी स्वस्तात देतो, कमी पैशात देतो आणि कशाला घाबरता, मी आहे ना, उद्या मी बघतो, मी करतो, तर तसं नसतं. जर का आपल्याला कायद्यानेच सांगितलं असेल, हे सेक्शन 6मध्येच जर का नमूद असेल की अशा प्रकारच्या प्रॉपर्टी आपल्याला हस्तांतर करता येत नाही, त्याच्यासाठी काहीतरी अटी, नियम, शर्ती आहेत, त्या पूर्ण कराव्या लागतील, त्या अटी, नियम, शर्तीचा भंग करता येत नाही, असं जर का नमूद केलं असेल, तर अशा कोणत्याही प्रॉपर्टी घेण्यापूर्वी किंवा त्याचा व्यवहार करण्यापूर्वी आपण त्याचा 100 वेळा तरी विचार केला पाहिजे. कारण आपण असतो एक सर्वसामान्य, आपली इतकी पण पोच नसते की आपण कसलेही कशाही प्रकारचे व्यवहार करायचे आणि ते सर्व प्रकरण पुन्हा. आपण समजूतदार आहातच. नक्की मला कमेंट करून सांगा मला पुन्हा काय म्हणायचं होते ते. आणि स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. योग्य कायदेशीर माहिती सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.